दिली। 31 मार्च 2026 पर्यंत देश माओवाद मुक्त करण्याचा पुनरुच्चार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला। केंद्रीय राखीव पोलीस दलातर्फे 87व्या स्थापना दिनानिमित्त आज गुवाहाटी इथल्या सारुसाई स्टेडियम इथं आयोजित परेडला ते संबोधित करत होते। सीआरपीएफनं नक्षलमुक्त चळवळीत महत्त्वाची कामगिरी बजावली असून काश्मीरमध्ये दगडफेकीच्या घटना शून्य करण्याचं योगदानही याच जवानांना जातं असं ते म्हणाले। सीआरपीएफच्या 86 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच ईशान्य भारतात सीआरपीएफचा स्थापना दिन परेड साजरा केला जात असून ही आपल्या सर्वांसाठीच तसंच संपूर्ण ईशान्येसाठी अभिमानाची बाब असल्याचं शहा यांनी सांगितलं। याआधी सीआरपीएफची परेड कधीही दिल्लीबाहेर आयोजित करण्यात आली नव्हती। 2019 मध्ये वार्षिक परेड देशाच्या वेगवेगळ्या भागात साजरी करण्याचं सरकारनं ठरवलं, त्यानुसार आजची सीआरपीएफ परेड झाली आहे। संरक्षण मंत्रालयातल्या ऑपरेशन आणि लॉजिस्टिक्स संचालनालयात कार्य